पहा मुलांनो, या ठिकाणी आता आपण वेक्टर क्वांटिटी बद्दल पाहत आहोत. स्केलर क्वांटिटी पाहिली आपण. स्केलर क्वांटिटी मध्ये आपण हे पाहिलो की स्केलर क्वांटिटी डिस्क्राईब करत असताना किंवा तिचं वर्णन करत असताना आपल्याला काय करावं लागतं, फक्त मॅग्निट्यूड गरजेचा असतो. स्केलर क्वांटिटी सुद्धा काय होती, एक फिजिकल क्वांटिटी होती. आता या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी समजून घेत आहोत आपण. वेक्टर क्वांटिटी समजून घेत असताना लक्षात घ्या, वेक्टर क्वांटिटी सुद्धा काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे. काय आहे, फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी. आता काय, हिला डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची पण गरज लागते. म्हणजे अशी भौतिक राशी जिला डिस्क्राईब करण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी तिच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड, मी तुम्हाला सांगितलं मॅग्निट्यूड काय, व्हॅल्यू आहे, नंबर आहे, प्लस युनिट आहे. आलं लक्षात. मॅग्निट्यूड मध्ये काय येतं, एक नंबर येतो. ओके, एक नंबर येतो आणि प्लस काय येतं, युनिट येतं. पुढे कसं ते लक्षात घेऊया, लक्षात घ्या. तर मॅग्निट्यूड सोबत आपल्याला काय सांगावं लागतं, डायरेक्शन सांगावं लागतं. अशा सर्व फिजिकल क्वांटिटीला, भौतिक राशीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. लक्षात. म्हणजे स्केलर क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी म्हणजे स्केलर क्वांटिटी लिहिण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूड म्हणजे नंबर प्लस युनिट लिहिलं की स्केलर क्वांटिटी झाली. आणि वेक्टर क्वांटिटी मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन लिहावं लागतं, याला म्हणतो आपण वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल मध्ये पाहूया. बघा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, मॅग्निट्यूड तर महत्वाचंच आहे, त्यासोबत डायरेक्शन ही महत्वाची आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेलॉसिटीला डिस्क्राईब करत असताना, वेलॉसिटीची व्हॅल्यू लिहित असताना या ठिकाणी काय केलं बा, 60 किलोमीटर ही काय, एक नंबर आहे. ओके, 60 किलोमीटर, 60 काय, एक नंबर आहे. किलोमीटर पर आवर ही काय आहे, युनिट आहे. आणि पुढे काय दिले पहा, ईस्ट ही काय आहे, एक डायरेक्शन. म्हणजे वेलॉसिटी डिस्क्राईब करत असताना आपण या ठिकाणी मॅग्निट्यूड पण दिला आणि त्यासोबत डायरेक्शन पण दिली. म्हणून वेलॉसिटी ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. नेक्स्ट चला, फोर्स ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. या ठिकाणी काय केलं बा, 10 न्यूटन. बघा ही आहे मॅग्निट्यूड, टू वर्ड्स राईट म्हणजे कुठे, उजव्या दिशेने. हे काय आहे, डायरेक्शन आहे. म्हणजे मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, म्हणून फोर्स ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. कारण फोर्स डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड पण लागतो आणि पुढे काय द्यावं लागतं, आपल्याला डायरेक्शन पण द्यावी लागते. नेक्स्ट पहा, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्टन्स आपण शिकलं. डिस्टन्स ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त काय सांगतो, मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर आहे आणि पुढे युनिट आहे पहा. ओके, त्यानंतर डिस्प्लेसमेंट मध्ये काय, आपल्याला मॅग्निट्यूड तर सांगावंच लागतो, पण कोणत्या दिशेने. हा मुलगा आता चालत चाललाय. ओके, आता तो किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, 20 मीटर. पण कोणत्या दिशेने कव्हर करणार आहे, ती दिशा पण आपल्याला इथे काय करावी लागते, मेन्शन करावी लागते. म्हणजे बघा इथं डिस्टन्स प्लस डायरेक्शन दिलं की काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं. आणि फक्त जर इथं डिस्टन्स मेन्शन केलेलं असेल तर ते काय होतं, फक्त डिस्टन्स होतं. लक्षात. देन म्हणजे ती स्केलर क्वांटिटी होते. आता इथं दिशा पण दिली म्हणून ही कोणती झाली, डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणती क्वांटिटी झाली, वेक्टर क्वांटिटी. पुढे चला, ऍक्सिलरेशन मध्ये सुद्धा हे मॅग्निट्यूड आहे. लक्षात घ्या, अनेक वेळा सांगतो मी, मॅग्निट्यूड लिहित असताना एक नंबर आणि प्लस युनिट याचं मिळून काय तयार होतं, मॅग्निट्यूड. आता डाऊनवर्ड हे काय दाखवतं, दिशा दाखवत आहे. कशाची, ऍक्सिलरेशनची. आता हा बॉल आहे, तो वरून खाली पडत आहे. बघा इथे दिशा दाखवलेली आहे म्हणून इथे काय म्हटलंय, डाऊनवर्ड. म्हणून ऍक्सिलरेशन काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. नेक्स्ट चला, मोमेंटम. या ठिकाणी बघा हे काय आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि पुढे काय आहे, डायरेक्शन. सो मोमेंटम इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. पुढे चला, वेट. ओके, वेट मध्ये पहा हे काय आहे, 50 न्यूटन. हे काय, मॅग्निट्यूड. ओके, देन आता वेट कधी तयार होतं, ज्यावरती त्या मास वरती जेव्हा ग्रॅव्हिटी अप्लाय होते तेव्हा वेट क्रिएट होतो आणि त्यामुळे तो वेट कुठे येतो, तो डाऊनवर्ड्स. ओके, सेंटर ऑफ द अर्थ कडे. त्यामुळे इथे काय, हे मॅग्निट्यूड आहे प्लस पुढे काय आहे, डायरेक्शन आहे. तर या सर्व एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी म्हणजे वर्णन करण्यासाठी, थोडक्यात लिहिण्यासाठी मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन म्हणजे मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन म्हणजे दिशेची गरज लागते. अशा सर्व फिजिकल क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. लक्षात ठेवण्यासाठी लक्षात घ्या, वेक्टर क्वांटिटीमध्ये मॅग्निट्यूड प्लस आपल्याला काय लिहावं लागतो, डायरेक्शन लिहावं लागतो. तर स्केलर क्वांटिटीमध्ये आपल्याला फक्त मॅग्निट्यूड लिहावा लागतो. तर मुलांनो, हा सगळ्यात मोठा फरक आहे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. ज्या विद्यार्थ्यांनी स्केलर क्वांटिटीचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी स्केलर क्वांटिटीचा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानंतर वेक्टर क्वांटिटीचा पण पहा. आय होप तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल.